श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे. इंग्रजी महिन्यानुसार आजपासून नवीन वर्ष सुरू झालेले आहे. आजपासून आपण प्रत्येक राशीला 2024 हे वर्ष कसे जाणार आहे ते पाहणार आहोत. रोज संध्याकाळी 5 वाजता ॲस्ट्रो रेमेडीज हब या चॅनलवर आपण मेष ते मीन या राशी रोज एक याप्रमाणे टाकणार आहोत. त्याचप्रमाणे आज आपण सगळ्यात प्रथम मेष राशीपासून सुरुवात करणार आहोत. मेष ही मंगळाची राशी असून अग्नितत्वाची राशी आहे. चर स्वभावाची ही राशी आहे. पुरुष राशी असून क्षत्रिय धर्माची ही रास आहे. कालपुरुषाच्या कुंडलीत शरीर व आरोग्य दर्शविणाऱ्या प्रथम स्थानी ही रास आहे. प्रत्येक वेळी टक्कर द्यायला तयार असलेला मेंढा हे याचे चिन्ह आहे. हा मेंढा स्थिर नसून चालणारा आणि धावणारा आहे. मंगळ ग्रह अग्नितत्वाचा आणि मेष रासही अग्नितत्वाची. त्यामुळे अग्नीचे सर्व गुण या राशीत प्रकर्षाने एकवटलेले आहेत. सडेतोडपणा, आक्रमकता, उत्साह, तापटपणा, करारीपणा, शौर्य, धाडस, धडाडी, एखाद्याच्या मदतीला धावून जाणे, स्वतःच्या अस्तित्वाची लढाई या राशीत भरली आहे. अग्निमंगळ मेंढा यामुळे सर्व थेट भिडण्याची वृत्ती या राशीत आहे. हा त्याचा स्वभाव झाला. पण आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ. म्हणजेच 2024 हे वर्ष मेष राशीला कसे जाणार आहे हे पाहू. संपूर्ण वर्षाचे भविष्य पाहताना आपण सगळ्यात पहिले मोठे ग्रह म्हणजे गुरु, शनी, तसेच राहू, केतू, रवी हे ग्रह पाहणार आहोत. कारण गुरु एक राशीत 1 वर्ष, तर शनी एक राशीत 2.5 वर्ष राहतात. राहू आणि केतू एका राशीत 1.5 वर्ष राहतात. तर रवी दर महिन्याला आपली राशी बदलत असतात. आता आपण चंद्र राशीप्रमाणे मेष राशीचे 2024 हे वर्ष कसे जाणार आहे ते पाहणार आहोत. आपल्या स्वतःच्याच राशीत म्हणजे मेष राशीत देवगुरु बसले आहेत. 6व्या स्थानात केतू, अष्टम स्थानात बुध आणि शुक्र, भाग्यस्थानात रवी, मंगळ, लाभस्थानात शनी म्हणजे 11व्या स्थानात शनी आहे आणि 12व्या स्थानात राहू, अशी एकंदर कुंडली 2024च्या वर्षाच्या सुरुवातीला राहणार आहे. प्रथम स्थानात गुरुदेव असून तो तुमच्या चंद्र राशी मेष राशी मध्ये हे गुरु आहेत. अत्यंत शुभ असा हा योग आहे. कारण तिथून मेष राशीच्या प्रथम स्थानातनं गुरु पंचम आणि सप्तम आणि नवम स्थानाला पाहत आहेत. तुम्ही धार्मिक कार्य कराल, सामाजिक कार्य कराल, तसेच तुम्ही धार्मिक क्षेत्रांना जाल, तुम्हाला काही बक्षिसं मिळण्याचे योग आहेत. गुरुची पूर्ण दृष्टी 5, 7 आणि 9 या स्थानांवर आहे. म्हणजेच मुलांकडून शुभ गोष्टी ऐकायला मिळतील. भाग्य तुमची साथ देईल. पण हे एप्रिलपर्यंतचा काळ आहे. एप्रिलपर्यंतचा काळ उत्तम राहील. त्यानंतर मात्र मे महिन्यात गुरु बदल होईल. तेव्हा तो तुमच्या दुसऱ्या स्थानात येईल. तेव्हा तो तुमच्या 6, 8 आणि 10 या स्थानाला पाहणार आहे. तेव्हा तो तुम्हाला लिव्हरचे त्रास किंवा डायजेशनचे प्रॉब्लेम देऊ शकतो. त्यामुळे तब्येतीकडे लक्ष द्या. गुरु 2 त्रिक स्थानाला पाहत आहे. त्यामुळे तुमच्या शत्रूत देखील वाढ होऊ शकते. तुमच्या कर्जात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच गुरुची दृष्टी 10व्या स्थानावर सुद्धा आहे. त्यामुळे घाबरू नका. तुमच्या नोकरीत तुम्हाला बढती मिळेल. नोकरीत तुमचा बदल होऊ शकतो. जास्त पगाराची नोकरी तुम्ही बदलू शकता. त्याचप्रमाणे मॅनेजमेंट, बँकिंग अशा लोकांसाठी हा गुरु फायदा करून देणारा आहे. पण कधी? हे सगळं 2024च्या मे महिन्यानंतर. आता आपण पाहू शनी महाराज म्हणजे सगळ्यात पॉवरफुल ग्रह. हे एकाच राशीत राहणार आहेत. म्हणजे कुंभ राशीत. शनी महाराज काय फळ देतील 2024 मध्ये? तर शनी महाराज जुलैमध्ये वक्री होणार आहेत. पण तुम्हाला घाबरून जाण्याचे काही कारण नाही. कारण शनीची साडेसाती किंवा शनीचा ढय्या तुम्हाला नाही. त्यामुळे शनी महाराज तुम्हाला काही त्रास देणार नाही. सध्या शनिदेव तुमच्या 11व्या स्थानात म्हणजेच लाभस्थानात बसले आहेत. जुलैमध्ये ते वक्री होणार आहेत. तेव्हा ते 10व्या स्थानात येतील आणि तिथे आल्यानंतर ते तुमच्या कामात वाढ करतील. कामासाठी प्रवास होतील. त्याचप्रमाणे बॉस बरोबर थोड्या कुजबुजी होऊ शकतात, वाद होऊ शकतात. पण काळजी करण्याचे कारण नाही. कारण त्यातूनही तुम्ही मार्ग काढाल आणि कामे पूर्ण कराल. टेन्शन घेण्याचे काम नाही. एकंदरीत हे वर्ष तुमच्यासाठी चांगले राहणार आहे. 14 एप्रिल ते 14 मे
व 14 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर हे महिने तुमच्यासाठी चांगले राहणार आहेत. खास करून सरकारी नोकर वर्गाला आणि विद्यार्थ्यांना, मेष राशीच्या विद्यार्थ्यांना खास करून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च चांगला राहणार आहे. 15 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत थोडे लक्ष ठेवा. 15 एप्रिल नंतर सरकारी कामे किंवा विद्यार्थी कामासाठी सरकारी फॉर्म भरू शकतात. या वर्षात तुम्हाला कोणत्या देवाची उपासना करायची आहे? तर शंकर भगवान यांचा ओम नमः शिवाय जप करा. सूर्य आदित्य स्तोत्र, सूर्य कवच यापैकी काहीही बोला. आता आपण उद्या वृषभ राशी पाहणार आहोत. असंच आपलं चॅनल फॉलो करत राहा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. म्हणजे इतर लोकांपर्यंत सुद्धा आपले व्हिडिओ पोहोचतील. धन्यवाद.